आपण आतापर्यंत आत्म्याचे अनेक गुण पाहिले. त्याप्रमाणे आत्म्याला कोणत्याही शस्त्राने कापता येत नाही, परंतु आत्मा मात्र अग्नीने जाळला जात नाही. परंतु आत्म्याला पाण्याद्वारे भिजविता येत नाही, परंतु आत्म्याला वाऱ्याने सुकविताही येत नाही. सॉक्रेटिसने शोधून काढले की पृथ्वी गोल आहे, म्हणून काही लोकांनी त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल केला. तर मग तुम्ही इतके निर्भय कसे की तुम्ही मला स्पर्शही करू शकत नाही, तर तुम्ही मला मारणार तरी कसे? कोणत्याही शस्त्राने आत्म्याला ठार करता येणार नाही, म्हणून हे अर्जुना, तू काळजी करू नकोस. त्याचप्रमाणे आत्मा त्याही पेक्षा सूक्ष्म आहे, दिव्य आहे. तो कोणत्याही शस्त्राने अस्त्राने तो थांबविता येत नाही किंवा नाश करता येत नाही. आणि आता ते त्याला आत्म्याच्याही चिंतेतून मुक्त करीत आहेत, कारण आत्मा शाश्वत आहे, तो कधीही नाश पावत नाही. हे जर आपण जाणले तर आपणही भयापासून निवृत्त होऊ शकतो. निस्वार्थी भावनेने जर आपण भगवंतांवर प्रेम केले आणि त्याचबरोबर सर्व जीवांवरही प्रेम केले, तर हा संसारही आपल्यासाठी वैकुंठ होईल. की जर आत्मा नाशवंत नाही तर आपण सुधारलेच पाहिजे. त्याचप्रमाणे जीवात्मेही भगवंतांच्या सानिध्यातून विभक्त होतात आणि या भौतिक जगात जन्म मृत्यूचे दुःख भोगतात. तेव्हा यशोदा मातेला श्रीकृष्णांच्या मुखात पूर्ण ब्रह्मांड दिसले होते. ज्याप्रमाणे सूर्यकिरणांमध्ये छोटे छोटे कण असतात, त्याप्रमाणे आपण जीवात्मे आहोत. तर भगवंत सूर्यप्रकाशाप्रमाणे आणि स्वतः सूर्याप्रमाणे शक्तिमान आहेत. तर प्रेक्षक हो, जीवनात आनंदी राहण्यासाठी